नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला झटपट असं संत्री राईस बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा ह्या 2 संत्री घेतलेले आहेत आणि ह्यांचा आपण रस काढून घेऊया. संत्र्यांचा बघा मी ज्यूस काढून घेतलेला आहे, म्हणजे रस काढून घेतलेला आहे. कसा रस काढायचा जर तुम्हाला सोप्या पद्धतीने बघायचं असेल ना, तर त्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देते. आणि 2 वाट्या निघालेला आहे. ह्या वाटीच्या प्रमाणे 2 वाटी निघालेला आहे. तर त्याच वाटीच्या प्रमाणे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले. हे जे तांदूळ घेतलेले आहेत ना, कोलम तांदूळ आहेत बघा, बारीक एकदम चांगले असतात हे घेतलेले. तुमच्याकडे जर जे असतील ते घेतले तरी चालतील आणि बासमती जर असेल ना तो पण घेतला तरी चालेल. आणि जो रस निघाला बघा किती घट्ट निघालेला आहे बघा एकदम. आज आपण जे भात बनवणार आहे ना, कुकरमध्ये बनवणार आहे. तर कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आपल्याला तेल जास्त काय टाकायची गरज नाही आहे, अर्धी पळी टाकायचं आणि ह्याच्या जागी नुसतं तुम्ही तूप जरी वापरलं तरी पण चालेल. आता हे गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, गॅस केला आहे बारीक. ह्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा मोहरी, मोठ्या आकाराची आहे बघा ही मोहरी चांगली फुटून घेऊया. मोहरी बघा चांगली तडतडली, त्यात टाकायचं 1 चमचा जिरं, ती पण छोट्या आकाराचं आहे. गॅस केला आहे मीडियम, कारण तेल गरम झालं होतं जास्त. त्यात टाकणारे 2 तेजपत्ते, त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कढीपत्ता, 1 टाकायचे स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, 2 लवंगा आणि 6 मिरी. आता हे चांगलं आपण भाजून घेऊया. मस्त असं बघा सगळं भाजलं गेलेलं आहे. त्यात टाकणारे 1 साधी विलायची, ती पण फोडून घेतलेली आहे, हलवून घेऊया. त्यात टाकणार 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा मोठाच कापून घेतला, जास्त बारीक असा कापलेला नाही आहे. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा बघा हलकासा असा भाजलेला आहे. गॅस आहे आपला मीडियम. त्यात टाकणार 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि 7 पाकळ्या लसणाच्या अशा टाकलेल्या आहेत. हिरव्या मिरची जागी तुम्ही सुकलेली मिरची पण तुम्ही टाकू शकता. आता हे पण 1-2 मिनटं मी परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा. त्यात टाकणार छोटा अर्धा चमचा हळद, एकदम छोट्या आकाराचं, एकदम थोडीशी टाकायची, जास्त काय टाकायची गरज नाही आहे. 1 छोट्या आकाराचं टोमॅटो टाकणार आहे. आता हे पण आपल्याला काय करायचं, 1 मिनिटभर परतून घ्यायचं. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया. मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तांदूळ बघा मी धुवून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया. तांदूळ टाकून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, मीडियम गॅसवर 1-2 मिनटं फक्त आता ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्यात. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. गॅस केलेला आहे आता बारीक मी. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जे संत्र्याचं आपण काढलं होतं ना रस, तो टाकून घ्यायचा. किती घट्ट आहे बघा. आता ह्या 2 वाट्या होत्या बरं का. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, तर सेम वाटीच्या प्रमाणे आपल्याला टाकायचे. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी, 1.5 वाटी पाणी टाकणार आहे, कारण ती 2 वाटी होतं. एका वाटीला कधी पण काय करायचं माहिती आहे का, 3 वाटी पाणी टाकायचं. तर काही 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे पहिलं काय करायचं, आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतले बघा टाकल्यानंतर. मस्त असं होतं बघा, चवीला तर इतकं छान लागतो ना. करून बघा, खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे. ते शिरा वगैरे सगळं दाखवलेलं आहे, सूप दाखवलेलं आहे. आता कोथिंबीर आपण टाकलेली आहे, हलवून घेऊया. आणि जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं नसेल का नाही, जर टोपात जरी असं सेम केलं तरी चालेल. कुकरचं झाकण लावून घेऊया. आणि काय करायचं माहिती आहे का, 4 शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवर. कुकरच्या बघा 4 शिट्ट्या झाल्या होत्या. आणि शिट्ट्या झाल्यानंतर बघा हे थंड झालेलं आहे, मी खाली काढून घेतलं आहे. पूर्ण वाफ जाऊन द्यायची आणि मग खोलायचं. हे बघा मस्त झालं आहे बघा. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला मी हलवून पण दाखवते, एकदम मोकळा होतं मग अशा पद्धतीने, आहे का. आणि थंड झालं तर एकदम सुट्टा. आणि हे जे मी दाखवलेलं आहे का नाही, चवीला एक तर छान लागतो. तुम्ही फक्त एकदा करून बघा अशा पद्धतीनं. आणि आता कसं भेटतात म्हणून तुम्हाला सांगते, अशा पद्धतीने तुम्ही एकदा करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.